नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांचे पेन्शन न दिल्याने उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, सरकारला दिले कडक निर्देश। जाणून घ्या कधी मिळणार लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता उच्च न्यायालयाने व्यक्त केलेली ही नाराजी कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांचे पेन्शन न दिल्याने उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, सरकारला दिले कडक निर्देश। जाणून घ्या कधी मिळणार लाभ। बघा, पेन्शन अपडेट मित्रांनो, नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने इतकी वर्ष उलटूनही त्यांच्या बाजूने निर्णय होऊनही लाभ मिळालेला नाही। याचिकाकर्ते 24 वर्षापासून न्यायालयाच्या चक्रा मारत आहेत। आणखीन किती दिवस थांबणार आहात असे सांगितले आहे। वर्षानुवर्ष कायद्याशी लढा देणाऱ्या एका माजी सैनिकाला पेन्शन न दिल्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले आणि म्हटले की पेन्शन ही कष्टाने मिळवलेली संपत्ती आहे, ती कशी थांबू शकते। बघा पुढील सुनावणीपर्यंत आदेशाचे पालन न झाल्यास ITBPच्या महासंचालकांना स्वतः न्यायालयात हजर राहावे लागेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। बघा, उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत हे आदेश दिले। कशा पद्धतीने व काय आदेश दिलेला आहे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, पहा या ठिकाणी। त्यावर नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने इतकी वर्ष उलटूनही त्यांच्या बाजूने निर्णय होऊनही लाभ मिळालेला नाही। याचिकाकर्ते 24 वर्षापासून न्यायालयाच्या चक्रा मारत आहेत। आणखीन किती दिवस थांबणार आहात असे सांगितलेलं आहे। बघा, पेन्शन रोखण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे, विभागाला तसा अधिकार नाही। या आदेशानंतरही निवृत्ती वेतन व इतर लाभ न दिल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। पुढील सुनावणीपर्यंत आदेशाचे पालन करावे, अन्यथा ITBPच्या महासंचालकांनी स्वतः न्यायालयात हजर राहावे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया। वास्तविक हे प्रकरण अनेक वर्ष जुने असून हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरशी संबंधित आहे। श्रीनगरमध्ये वर्षापूर्वी झालेल्या एका बलात्कार प्रकरणात कोर्ट मार्शल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचिकाकर्ते जयपाल गुलेरिया म्हणजे मूळ मंडी हिमाचल येथील दोषी आढळले। शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर दुसरे कोर्ट मार्शल झाले आणि त्याला बडतर्फ करण्यात आले। यानंतर 2000 मध्ये या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। त्यानंतर न्यायालयाने 2013 मध्ये डबल कोर्ट मार्शल बेकायदेशीर ठरवले, परंतु पुन्हा सेवेने ते घेण्याचा आदेश दिला नाही। यानंतर याचिकाकर्त्यांनी निवृत्ती वेतन आणि इतर लाभ सोडण्याची मागणी केली असता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला। याबाबत केंद्र सरकारने पुन्हा विभागीय खंडपीठात अपील दाखल केले, मात्र जानेवारी 2024 मध्ये न्यायालयाने अपील फेटाळून याचिकाकर्त्याला पेन्शन व इतर लाभासाठी पात्र ठरवले आणि त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि पुढील सुनावणीपर्यंत पेन्शनचा मुद्दा पुढे ढकलला असून कडक आदेश दिले आहेत। 3 महिन्यात अनुकंपा तत्वावर नोकरीबाबत निर्णय घ्या। लष्करातून निवृत्त झालेल्या आणि बँकेत सेवा बजावत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विधवेच्या हितासाठी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। याचिकाकर्त्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत 3 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टाने बँकेला दिले आहेत। बघा, हिंसार येथील रहिवासी रेखा शर्मा यांनी 2017 मध्ये या ठिकाणी ही याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे पती पंजाब नॅशनल बँकेत काम करत होते, परंतु 2015 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यावेळी त्यांचे वय 49 वर्ष होते। याचिकाकर्त्याने ऑक्टोबर 2016 मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बँकेकडे अर्ज केला, परंतु याचिकाकर्त्याला तिच्या पतीच्या मृत्यूसाठी LIC कडून 45 लाख रुपये मिळाले होते आणि लष्कराकडून 17,500 रुपये कौटुंबिक पेन्शन मिळत असल्याचे सांगत बँकेने ते नाकारले। अशा स्थितीत कुटुंबाला गरजू कुटुंब मानता येणार नाही। सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाने तब्बल 8 वर्षांनंतर याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे।
बघा, एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पेन्शन न दिल्याने उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, सरकारने दिले कडक निर्देश। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।